कडले तालुका आष्टी जिल्हा बीड. आम्ही कडा गावातील रहिवासी असून आमच्या गावामध्ये कांद्याचं खूप मोठं मार्केट आहे आणि कांदा लागवड पण भरपूर प्रमाणात आमच्या तालुक्यामध्ये होत आहे. पण कांद्याची परिस्थिती अशी झाली आहे की पण सुरुवातीपासून कांदा लागवड करत होतो. पण कांद्यामध्ये कायमस्वरूपी केंद्र सरकारची निर्यात बंदी, ते भावाची हमी भाव, कांद्याला हमी भाव नाही, उत्पादन खर्च जादा असून उत्पादन खर्च इतकंसुद्धा त्याचा म्हणजे उत्पन्न निघत नाही. हे शेतकऱ्याला पदरून पैसे टाकून ते कांद्याचं उत्पन्न घ्यावं लागतं. त्याच्यामुळे ते कांदा पीक काय परवडत नाही. ते परवडत नसल्यामुळं आम्ही हे पारंपरिक पद्धतीची शेती सोडून आम्ही आधुनिक पद्धतीची शेतीकडे वळालो आहोत. तर आम्ही परिसरात 2-2.5 एकरमध्ये हे बाग लावलेलं आहे, जांभळचा बाग लावलेला आहे. आम्ही लागवड 2020मध्ये केलेली असून 20x20वर रोपे लावलेले आहेत. ते 2 वर्षांनी त्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन येत आहे. त्याचे द्राक्षासारखे गड झाडाला लागलेले असून त्याला उत्पन्न एका झाडाला जवळजवळ 4-4, 5-5 कॅरेट माल निघत आहे. हे सरासरी आमचे आत्तापर्यंत 7-8 टन माल आम्ही विकलेला आहे. पुणे मार्केट, रावरी मार्केट, अहिल्यानगर मार्केट असं अनेक मार्केटला आम्ही माल पाठवत आहोत. सरासरी आत्तापर्यंत आम्ही 9-10 टन माल पाठवलेला आहे आणि अजून 9-10 टन माल आमचा आणखी परत शिल्लक आहे. आता सरासरी याचा सगळा खर्च जाऊन आमच्याकडे साधारण 10 लाखच ही शिल्लक राहील अशी आमची अपेक्षा आहे. सरासरी खर्च 3 ते 3.5 लाख रुपये खर्च आलेला आहे. फवारणी, औषधं, खतं हे सगळे मिळून 3.5 लाखाच्या आसपास खर्च आलेला आहे. 9 ते 10 लाख रुपये शिल्लक राहतील. आम्ही दुष्काळी भागात असं आमच्या भागात पाऊस नाही, दुष्काळी भाग आहे आणि दुष्काळी भाग असून आम्ही शेततलाव केलेले आहेत. शेततलावाच्या माध्यमातून ही शेती आम्ही जांभळीचा बाग फुलवलेला आहे. इतर शेतकऱ्याला आम्ही असं सांगणार की बाबा कांदा पिकाच्या मागे न लागता इतर फळबागेच्या जांभळ पिकाच्या किंवा डाळिंबाच्या इतर फळबागेच्या पिकाच्या मागे लागून चांगल्या पद्धतीने उत्पन्न घ्यावं असं आपण शेतकऱ्याला सांगणार आहोत. हे जे फळबाग आहे ते कमी पाण्यावर ठिबकच्या पद्धतीने केलेली आहे. कमी पाण्यात चांगल्या पद्धतीचं उत्पन्न येत आहे. 200-150 भाव असा सापडला आम्हाला. हे आता थोडंफार आम्हाला परवडले समजा. पण हे पाणी ठिबकने देतो, शेततलावा म्हणलं काढतो आम्ही. आता हे फळ आलं, त्याला फवारणी केली, खत टाकले, पाणी सोडले, खाणणी केली, हे अशा पद्धतीने आलं. मग त्याला फळ सुरुवातीला आला 2-1 लाख खर्च. मंजूर खत पाणी औषधं हे करता 2-1 लाख गेले आमचे. आता ह्या वर्षी कमीत कमी तर 4 ते 5 होईल. मागच्या वर्षी 2च झाले, आता हे 4 ते 5 ते होईल. आतापर्यंत 2 झाले, आता इथून पुढचं होईल काय 2-3 अशा पद्धतीने केलं आम्ही. अशा पद्धतीने करायला पाहिजे की खाणणी करणं पाहिजे, त्याला औषध पाणी सोडलं पाहिजे, ठिबकनी पाणी सोडलं पाहिजे. जिदाली तिथं केलं तर होतं, खत पाणी टाकलं तर मग परवडत आहे ना. आता शेतकऱ्यांनी अशी शेती करायला पाहिजे की कांद्यात परवडत नाही तर हे जांभळाचं पीक आम्ही काढून पाहिलं आहे तर थोडंफार परवडतं, तर हेच करणार ना. सांगू आम्ही शेतकऱ्याला की कमी पाणी हे फळ चांगलं येतं आहे, की याची उत्पन्न बी चांगली होते. हे आता काही लई खर्च बी नाही आहे, पण असं करत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.